दरम्यान शिवतीर्थवर ठाकरे बंधूंचा हा जल्लोष मोर्चा पार पडला आणि या मोर्चाला तरुणाईनं मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। हातात पोस्टर्स घेऊन जंतर मंतरवरील आंदोलनाच्या विजयाचा हा जल्लोष या ठिकाणी करण्यात आला आणि या मोर्चाला ठाकरे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते। या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातलं कळलं। आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं। त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा काल राजीनामा झाल्यानंतर आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू यांनी विद्यार्थ्यांसोबत विजयी जल्लोष केला। या जल्लोषासाठी मुंबईसह राज्यभरातील तरुण आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते। दिल्लीत जंतर मंतरवर 36 दिवस सीजेपीचं आंदोलन सुरू होतं। नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती। मात्र 20 जुलैला संसदेवरील मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर या आंदोलनाची धग अधिकच पेटली। त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारलाही तरुणाई समोर झुकावं लागलं आणि काल प्रधान यांनी राजीनामा दिला। विद्यार्थ्यांच्या याच लढ्याचं यश साजरं करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात विजयी जल्लोष केला। याआधी प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा निघणार होता। मात्र काल प्रधान यांचा राजीनामा झाल्यानं या मोर्चाचं विजयी जल्लोषात रूपांतर करण्यात आलं। कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, फक्त तिरंगा घेऊन या असं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं होतं। ठाकरे बंधू यांनी आयोजित केलेल्या विजयी जल्लोषासाठी सकाळी 8 वाजल्यापासूनच विद्यार्थी शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते। 9 वाजेपर्यंत या परिसरात इतकी गर्दी उसळली की पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती। दिल्लीत जंतर मंतर प्रमाणे या ठिकाणीही जेनझीची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली। सरकार विरोधात विविध प्रकारचे संदेश लिहिलेले पोस्टर्स जेनझी या ठिकाणी घेऊन आले होते। या पोस्टर्सच्या माध्यमातून तरुणाई व्यवस्थेविरोधातला रोष व्यक्त करत होती। कसला त्याग केला तुम्ही? 21 मुलांनी सुसाईड केला, तो त्याग केला। दिल्लीमध्ये मुलींना मारलात, हरास केला। पण इथे माणुसकीच्या दृष्टिकोनातून सगळे जमा झालेत, कारण त्यांना संविधान पाहिजे। जेनजी रॉक, सल्यूट बॉस, सल्यूट सल्यूट। हम पैर पड़ते हैं, सल्यूट। जो हम नहीं कर पाए वो उन्होंने कर पाए। बहुत अच्छा महसूस कर रहे हैं हम। अभी हमने 1 का रेजिग्नेशन दिया है, हमको और रेजिग्नेशन चाहिए। तर काही तरुणांनी विविध प्रकारची वेशभूषाही परिधान केली होती। कुणी शार्क बनून मोर्चात दाखल झालं तर कुणी स्पाइडरमैन बनून आलं होतं। एक मर्डर है और मर्डर धर्मेंद्र प्रधान ने किया, तो मेरे हिसाब से धर्मेंद्र प्रधान को फांसी देना चाहिए। शार्क कॉस्ट्यूम, बिकॉज ऑल ओव्हर द प्रोटेस्ट आय बीन सीइंग की खूप लोक काय बनून येत आहे, कोणी कॉकरोच बनलं, कोणी गोरिल्ला बनलं, सो दैट इट विल बी अ फन एडिशन टू दिस थिंग एंड टू एंड इट विथ। ये मैं उन बच्चों की बॉडी को लेके आया हूँ, उनको रिप्रेजेंट करने के लिए। झालमुडी बाजूला ठेवा आणि मुलांकडे लक्ष द्या। मुलं जरुरी आहेत आणि मुलांचा विजय झालाय, लोकशाहीचा विजय झालाय। लहान मुलं सुद्धा पालकांसोबत या मोर्चात सहभागी झाली होती। राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या मोर्चात उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे आभार मानले। या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातलं कळलं। मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं। त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम। प्रचंड गर्दी झाली तरी मुंबई पोलिसांनी उत्तम नियोजन केलं, गर्दी नियंत्रणात ठेवली,
कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचेही आभार मानले. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. छत्रपती शिवाजी पार्कवरून दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी शिवतीर्थच्या बाल्कनीतनं बाहेर जमलेल्या गर्दीला हातही दाखवला. या मोर्चानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब 2 तास शिवतीर्थ या निवासस्थानी होतं. तिथे या दोन्ही कुटुंबांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे.